महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब. बोला अंबा माता की जय. बोल तुळजा भवानी माता की जय. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. बघा लवकरच येत आहे नवरात्र. अवघ्या 2 दिवसावरती येऊन ठेपलेले आहे ते नवरात्र. तर नवरात्र काळामध्ये आपण आपल्या देवी आईची, कुलदेवीची, आपल्या आई भगवतीची भरभरून सेवा करायची आहे. बघा या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची आपण सेवा, उपासना, आराधना करत असतो. तर या सगळ्याचा प्राण म्हणजेच घटस्थापना. तर ही घटस्थापना आहे 22 सप्टेंबर म्हणजे येणाऱ्या सोमवारी म्हणजेच परवा असणार आहे घटस्थापना. तर घटस्थापना कशी करायची, जेणेकरून बघा कधी कधी असं होतं की आपण मातीचा दर्जा निवडताना मातीचा दर्जा देखील आपला चुकला जातो. त्याच पद्धतीने बघा आपली जे धान्य आपण घेतो ते देखील धान्य कधी कधी खराब लागतं, धान्य कुजतं, धान्याला बुरशी येते, घट व्यवस्थित उगवत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आणि जसा मी तुम्हाला सांगितलं आहे तशा पद्धतीने जर तुम्ही घट बसवला तर नक्कीच 100% तुमचं धान्य खूप सुंदर प्रकारे असं येणार आहे. असं म्हणलं जातं चांगल्या दर्जाचं धान्य जर उगवून आलं तर असं म्हटलं जाते की त्या वर्षी चांगलं धान्य म्हणजे चांगलं उत्पादन त्यांना शेतामधून मिळणार असतं. आणि बघा धान्य जर व्यवस्थित उगवून आलं नाही तर घाबरून जायचं काही देखील कारण नाही. कारण तुम्ही बरोबरून आपल्या कुलदेवीची, आपल्या आईची सेवा केलेली असते आणि त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं. कधी कधी धान्याचा दर्जा, मातीचा दर्जा आपला चुकत असतो, त्यामुळे कधी कधी धान्य उगवून येत नाही. त्यामुळे कधीही कोणतीही मनात शंका आणायची नाही. कारण बाई म्हटलं की बाई म्हणजे शंकेचं घर आहे. तिचा घट चांगला उगवला, माझा का नाही उगवला, हा विचार करण्यापेक्षा तुम्ही आजच हा व्हिडिओ पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचं धान्य खूप सुंदर प्रकारे येईल. आणि तुम्हाला दुसऱ्याचं धान्य बघून ज्या प्रकारे तुम्ही खुश होत होता की त्याचं किती सुंदर प्रकारे धान्य आलेलं आहे, त्याच प्रकारे स्वतःच्या घरातलं धान्य, स्वतःच्या वास्तूतलं आलेलं धान्य देखील बघून तुम्ही खूप खुश होणार. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचं नाहीये. चला तर मग पाहूया आपण कशा पद्धतीने घटस्थापना करायची आहे, साधी व सोप्या पद्धतीने व शास्त्रोक्त पद्धतीने. सर्वात अगोदर आपण बघितलेलं आहे अष्टदल कमल तयार करून आपण याच्यामध्ये आपल्या अखंड दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी डायरेक्ट लावून दिलेला आहे. तामण लागणार आहे. बघा प्रत्येक जणाची पद्धती वेगळी असते. कोणी कोणी जी परडी असते त्याच्यामध्ये घटस्थापना करत असतं, तर कोणी कोणी अशा प्रकारे पत्रावळीमध्ये. तुमच्या इकडे कशा पद्धतीने चाली रीती रूढी परंपरा आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला घटस्थापना ही करायची आहे. आता आमच्या इकडे पत्रावळीमध्ये केली जाते, त्यामुळे आपल्याला पत्रावळी घ्यायची आहे, पत्रावळी लागणार आहे. त्याच पद्धतीने घटस्थापना करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा लोटका लागणार आहे. कोणी कोणी लाल रंगाचं घेतं तर कोणी कोणी काळ्या रंगाचं घेतं. प्रत्येकाची पद्धत वेगळी, लाल किंवा काळ दोन्हीपैकी कोणताही चालेल. अशा पद्धतीचा हा लोटका एक लागणार आहे. माती लागणार आहे. आता माती बघा आपल्याला जास्त करून सुकलेली माती घ्यायची, पण आता महाराष्ट्रातलं वातावरण तुम्ही बघत आहात. पावसाचं वातावरण कसं आहे, कधी पाऊस कधी ऊन, आणि शक्यतो ऊन कमी आणि पाऊस जास्त आहे, त्यामुळे थोडीशी ओलसर माती आहे. अशा पद्धतीची माती असणार आहे. माती ही काळी. आता बघा आपण शहरात राहत असल्यामुळे आपल्याला काळीच माती मिळेल किंवा लालच माती मिळेल असं पण नाहीये. मातीचा दर्जा व्यवस्थित बघून आपल्याला मग माती निवडायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करताना आचमनाने करणार आहोत. आता आचमनामध्ये मंत्र कोणकोणते बोलायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे, ते व्यवस्थित तुम्ही ऐकायचे आहेत. बघा मंत्र असे आहेत. तुमच्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे ओम एम आत्मतत्व शोधयामी नमः स्वाहा बोलायचं आहे आणि तुम्हाला पाणी ग्रहण करायचं आहे. नंतर दुसरा बोलायचा आहे ओम एम विद्या तत्व शोधयामी नमः स्वाहा असं म्हणायचं आहे आणि पाणी ग्रहण करायचं आहे. नंतर आहे तिसरा मंत्र ओम एम शिव तत्व शोधयामी नमः स्वाहा असं म्हणायचं आहे, पाणी ग्रहण करायचं आहे. नंतर चौथा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम सर्व तत्व शोधयामी नमः स्वाहा असं बोलायचं आहे आणि पाणी तुम्हाला ग्रहण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यात अगोदर पाणी ग्रहण करायचं आहे. आता घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला संकल्प घेणं अतिशय महत्वाचं आहे. आता संकल्प कसा घ्यावा या संबंधीची माहिती तुम्हाला सगळ्यांना आहेच, तरी देखील अजून एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगते.
बघा, सगळ्यात अगोदर तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, एक फूल घ्यायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला थोडस हळदी आणि थोडस कुंकू टाकायचं आहे आणि तुम्हाला पळीभर पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते तुमचे जे अक्षता आहेत त्या थोड्याशा ओल्या होतील, संपूर्ण कोरडा आपल्याला घ्यायचं नाही. आता यावेळेस काय बोलायचं आहे, संकल्प सगळ्यांना माहित आहे, पण नवरात्रीच्या काळामध्ये संकल्प कसा घ्यावा, तर बघा, आज मी तिथे तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं जे गोत्र आहे ते बोलायचं आहे. तुमचं गोत्र तुम्हाला माहित नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. मी काश्यप गोत्रातून शुद्ध मनाने, भक्तिभावाने व्रताचं नाव घ्यायचं आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस मी हे व्रत करीत आहे, पूजा करीत आहे. माझे कुटुंब सुखी निरोगी राहावे, सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आयुष्यात शांती समृद्धी यावी, मनीची इच्छा पूर्ण व्हावी. त्याच पद्धतीने दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही किती करणार आहात, 14, 9, 5, 1 हे ते बोलायचं आहे. आणि मी दुर्गा सप्तशतीचे एवढे पाठ करणार आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावे अशी म्हणून मी ही पूजा किंवा ही सेवा, हे व्रत करीत आहे. हे देवा, माझा संकल्प पूर्ण होऊ दे अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करते असं म्हणायचं आहे. आणि नंतर अजून एक पळी पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला तामणामध्ये सगळं काही सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा साधा व सोपा संकल्प घ्यायचा आहे. तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने संकल्प घ्यायचा. आता हे संकल्पाचं पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता. आता संकल्प झाल्यानंतर तुम्हाला घटस्थापनेची सुरुवात करायची आहे. आता घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पाच्या नावाने सुपारी इथे स्थापन करायची आहे आणि आपल्या कुलदेवीचा जो टाक असेल तो कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती आपण इथे घटी बसवणार आहोत. भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की घटी खंडोबाचे टाक वगैरे असतात, तर खंडोबाचे टाक वगैरे घटी बसवायचे नाहीत. हा देवीच्या 9 दुर्गेच्या 9 रूपांची सेवा करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आपल्या देवघरामध्ये भरपूर जणांच्या घरी, आता माझ्या घरी नागवेलीच्या पानावरती, विड्याच्या पानावरती सगळे देव बसले जातात म्हणजे मंदिरामध्ये, पण घटी फक्त आपल्या कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची मूर्तीच आपल्याला बसवायची आहे. आता सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया. तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पाचे ओम गण गणपतेय नमः, 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 ओम गण गणपतेय नमः. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. तुम्ही दुधाने देखील घालू शकता, पंचामृताने देखील घालू शकता. आणि नंतर एक स्वच्छ वस्त्र घेऊन गणपती बाप्पांच्या नावे जी सुपारी पुजणार आहोत ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. आता ही अभिषेक केलेली सुपारी 2 नागवेलीची पाने घ्यायची आहेत आपल्याला आणि नागवेलीच्या पानांवरती आपल्याला इथे व्यवस्थित विराजमान करून ठेवायचे आहे. आता समोरच्या बाजूला ठेवते मी, त्याच्यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या नावे जी सुपारी आपण स्थापित केली होती ती ठेवायची आहे. त्याच्यावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत, वस्त्रमाळ असेल तर वस्त्रमाळा अर्पण करायची आहेत, दुर्वा जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि जो गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे. आता जास्वंदीचं असेल तर जास्वंदीचं, नाही तर तुम्ही झेंडूचं लाल रंगाचं फूल जरी अर्पण केलं तरी देखील चालेल. नैवेद्य दाखवताना इथे एक भरी चौकोन करायचा, त्याच्यावरती तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे आणि नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाची पूजा झाली नंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची, म्हणजे जी आपली देवी आहे, जिला आपण घटी बसवणार आहोत, आपल्या कुलदेवीचं टाक किंवा कुलदेवीची मूर्ती आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे. तिला नंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही आता नवार्णव मंत्र म्हणत देखील अभिषेक घालू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला देखील आपल्याला अभिषेक दुधाने पंचामृताने तुम्ही घालू शकता, कारण 9 दिवस परत आपण देवीला हलवणार नाही. बघा, आता टाक असेल तर टाक झोपी देखील ठेवतात, झोपून देखील ठेवतात. आता मूर्ती आहे त्यामुळे आपण उभी ठेवायची आहे. त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला तुमची कुलदेवीच माहित नाही तर अशा वेळेस तुम्ही सुपारीची देखील पूजा, ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पांना
सुपारी म्हणून इथे स्थापन केलेले आहे। त्याच पद्धतीने अजून एक सुपारी घेऊन कुलदेवी तुम्हाला माहित नसेल तर सुपारी स्वरूपात देखील तुम्ही कुलदेवीची इथे स्थापना करू शकता। इथे आपल्याला कुलदेवीची स्थापना करायची आहे। आता अजून 2 नागवेलीची पाने तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला आपल्या कुलदेवीची स्थापना करून घ्यायची आहे। बघा, याच्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, नंतर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा टाक तुम्हाला इथे ठेवून द्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची आपल्या पूजा करून घ्यायची आहे आणि तिला 1 फूल अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीची ही पूजा झाली, म्हणजे आपली जी काही टाक असेल, मूर्ती असेल, त्याची पूजा करून घ्यायची आहे। आता बारी येते ती आपल्या घटाची। आता घटस्थापना करताना अशा पद्धतीचं तुमचा परडी असेल किंवा तुम्ही पत्रावळीमध्ये बसवत असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित घेऊन घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता पहिला एक मातीचा लेयर देऊन घेते मी। अशा पद्धतीने मातीचा लेयर देऊन घ्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला थोडंसं दिसत नसेल, इथे खाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा मातीचा जो आपण ठेवणार आहोत परडी तुमची किंवा पत्रावळीमध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये घटस्थापना करणार आहात ते बरोबर तुम्हाला असे मध्यभागी ठेवायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीचे एक लेयर घालून घेतलेला आहे। नंतर आपण जे छोटंसं मडकं ठेवणार आहोत लोटकं ते घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। आता बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तुम्हाला। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक आणि बाजूने 5 इकडे 5 हळदीचे आणि 5 कुंकवाचे तुम्हाला बोटे वळायचे आहेत। त्याच पद्धतीने धागा, कलाव्याचा जो धागा रक्षासूत्र मिळतं ते तुम्हाला इथे बांधायचं आहे। 3 वेडे तुम्हाला घ्यायचे आहेत, म्हणजे एक प्रकारे 2.5 वेडी घ्यायचे आहेत, 3 होतात, 2.5 वेडी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि बरोबर इथे खोलगट भाग थोडासा करायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्यावरती हा लोटका ठेवून द्यायचा आहे। हे ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तुम्हाला। पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये बघा, आता एक रात्र तुम्ही आणल्यानंतर हे भिजत ठेवा संपूर्ण। ज्या प्रकारे आपण हे पाण्याचा मडकं आणल्यानंतर संपूर्ण 1 दिवस 2 दिवस आपण भिजत ठेवत असतो, मुरवतो त्याला, म्हणजे जास्त पाणी व्यवस्थित पाझरतं देखील किंवा जास्त प्रकारे कुठेतरी आपल्याला गळती वगैरे असेल तर ते देखील समजून जातं, कारण एखाद्या वेळेस गळत असेल तर आपलं धान्य सगळं त्यामुळे देखील कुजू शकतं। त्यामुळे मातीचा दर्जा निवडताना आणि अजून एक गोष्ट, मातीचा दर्जा निवडताना माती सगळी चावून घ्यायची नाही। कोणी कोणी सांगतं की माती चावून घ्या, तर माती संपूर्ण चावून घ्यायची नाही। त्याच्यातले जे म्हणजे एक प्रकारे त्याचा जो दर्जा आहे तो खालावतो, त्यामुळे आपलं धान्य उगवत नाही। त्यामुळे तुम्ही माती निवडताना व्यवस्थित चांगली काळी व्यवस्थित निवडायची आहे, चावून घ्यायची, म्हणजे त्याच्यात काय घाण असेल तर ते काढून टाकायचे आहे। फक्त मातीचा दर्जा पूर्ण खालवणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे। हळदी कुंकू वाहिल्यानंतर 1 नाणं 1 सुपारी टाकायचं आहे आणि 1 फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। बघा, 1 फूल अर्पण केल्यानंतर जसं की सांगितलं हे रात्रभर पाण्यात भिजत घालायचं, म्हणजे तुमचं कुठे गळत वगैरे असेल तर तुम्हाला समजून जाईल। नंतर 5 नागवेलीची पाने तुम्हाला याच्यामध्ये ठेवायची आहेत। आता प्रत्येकाची प्रथा, प्रत्येकाची परंपरा ही वेगळी असते। कोणी कोणी मंगल कलश, आपण घटस्थापना केली की या साईडला मंगल कलश देखील ठेवून देत असतात। तर बघा, आणि याच्यावरती आपण ज्या प्रकारे मंगल कलशासारखा नारळ ठेवतो, कोणी कोणी याच्यावरती एक प्लेट ठेवतं आणि त्याच्यावरती आपल्या कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती ठेवत असतं। तर प्रत्येकाची प्रथा, प्रत्येकाची परंपरा ही वेगळी आहे। जसं की तुम्हाला मी सांगितलं, आपल्या इकडे म्हणजे माझ्या इकडे असं करतात, तुमच्या इकडे कशा पद्धतीची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे। अशा पद्धतीने पाणी लावून घेतलेले आहेत आपण। आता जे सप्तधान्य आहे, जे सप्तधान्य आपल्याला घ्यायचं आहे, 7 प्रकारचे धान्य। बघा, घरातलं बाहेर तुम्हाला पुडी मिळते 7 धान्याची, त्यामध्ये घरातलं थोडंसं धान्य मिक्स करायचं आहे तुम्हाला आणि ते धान्य तुम्हाला व्यवस्थित पेरून घ्यायचं आहे। आता हे धान्य व्यवस्थित बघा, जास्त दाटसर पण नाही, पण व्यवस्थित थोडं 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 पेरून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि धान्य पेरल्यानंतर अजून एक मातीची लेयर तुम्हाला याच्यावरती द्यायची आहे। 7 प्रकारचे सप्तधान्य तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊन जातं। आणि नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक मातीची छोटीशी लेयर वरून अजून एक द्यायची आहे। मातीची अजून एक लेयर देऊन झाल्यावर वरून थोडंसं विरळ अशा पद्धतीने धान्य टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आतमध्ये आपण जास्त टाकलेलं आहे, वरून थोडंसं विरळ आपल्याला धान्य टाकून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला
हे धान्य व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। माती थोडी कमी आहे, अजून तुम्ही माती टाकू शकता। आता जी माती अवेलेबल आहे तेवढ्यात तुम्हाला दाखवलेलं आहे। हे धान्य अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। म्हणजे याच्यावरती आपल्याला नारळाची देखील स्थापना करून घ्यायची आहे। नारळ घ्यायचा आहे, नारळ व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि नारळाला देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अशा पद्धतीने आपल्याला नारळाला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। एक प्रकारे आपण आपल्या आईचं स्वरूप म्हणून आपण कलशाची स्थापना करत असतो। तुम्ही जे काही वेणी गजरा आणलेला आहे ती वेणी गजरा आईला अर्पण करून घ्यायचा आहे। देवी आईला आपण नारळाला अशा पद्धतीने आपण गजरा वेणी देखील अर्पण करून घेतलेली आहे। नंतर तुम्ही फूल असेल तर फुलं देखील व्यवस्थित ठेवून तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहेत। बघा, तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने घटस्थापना करायची आहे। आता याच्यावरती आपल्याला सकाळ संध्याकाळ थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण माती आता तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित कोरडी माती मिळणं शक्य नाहीये। त्यामुळे व्यवस्थित थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। पाण्याची गरज असेल तर शिंपडायचं आहे, नाहीतर काय होतं त्यामुळे देखील पाणी जास्त झाल्यामुळे देखील धान्य कुजतं, धान्याला बुरशी येते, वास येतो। त्यामुळे आपल्या घटाला वास येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे घटस्थापना करायची आहे। आता घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 वाजल्यापासून 12:48 असणार आहे। त्यामुळे या वेळामध्ये तुम्ही घटस्थापना कधीही करू शकता। त्याच पद्धतीने पहिली माळ, देवीची म्हणजे शैलपुत्री देवीची आपण सेवा करणार आहोत, तर पहिली माळ ही नागवेलीच्या पानांची असणार आहे। अशा पद्धतीचे नागवेलीच्या पानांची आपल्याला माळ तयार करून घ्यायची आहे। तुम्ही 9 किंवा 11 पाने याच्यामध्ये लावू शकता। 9 किंवा 11 पाने तुम्हाला यामध्ये लावायचे आहेत आणि पहिली माळ आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे। पहिली माळ आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहे। जिथे कुठे तुम्ही घटस्थापना करणार आहात ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या जागेवरती गोमूत्र शिंपडायला अजिबात विसरायचं नाहीये। नंतर देवी आईला आपण जी 5 फळं आणणार आहोत किंवा ज्या दिवशी जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे इथे आणि आपल्याला केळे व्यवस्थित इथे ठेवून द्यायचे आहेत। केळ्याचा नैवेद्य व्यवस्थित दाखवून द्यायचा आहे। नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि। अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापना साधी व सोपी करायची आहे। तुम्हाला समजलं असेल आता घटस्थापना कशा पद्धतीने करायची। घटस्थापना कशा पद्धतीने करायची आहे, विधिवत सोपी व साधी सोपी पद्धत। बघा, अशा पद्धतीने आपण घटस्थापना केलेली आहे। तुम्ही मागे डेकोरेशन तुम्हाला हवं तसं करू शकता। आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते केलेलं आहे आणि आपली साधी व सोपी घटस्थापना आपल्याला करायची आहे। रोजच्या रोज आपल्या देवीची, ज्या देवीचा जो वार आहे, म्हणजे आता पहिला दिवस हा शैलपुत्रीचा आहे, त्या दिवशी रंग पांढरा आहे, तर पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे। देवी शैलपुत्रीचा जो मंत्र उच्चार तुम्हाला सांगितलेला आहे तो मंत्र उच्चार करायचा आहे आणि तुमच्या दुर्गा सप्तशती पाठ असेल तर दुर्गा सप्तशती पाठाला देखील सुरुवात तुम्हाला करायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला आपली घटस्थापना साध्या व सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला करून घ्यायची। तुम्हाला समजलं असेल साध्या सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशा पद्धतीने करायची। जर मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना केली तर अशा पद्धतीने व्यवस्थित सुंदर असं धान्य तुमचं उगवून येणार आहे। आणि अशा पद्धतीचं चांगल्या दर्जाचं धान्य जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने घटस्थापना करायला अजिबात विसरायची नाहीये। बघा, घटस्थापना जसं की सांगितलं जास्त पाणी टाकायचं नाही। काळजी कशी घ्यायची, जास्त पाणी टाकायचं नाही। पाणी कधी कधी आपल्याकडून जास्त पडलं जातं, त्यामुळे धान्य कुजतं, धान्याचा वास येतो, धान्याला बुरशी येते आणि आपल्या चांगलं धान्य उगवत देखील नाही। कधी कधी आपण जे मध्ये मडकं ठेवलेलं असतं, मडकं त्याला कधी कधी होल असतं, कुठून छिद्र असतं, आपल्याला समजून येत नाही, दिसून येत नाही, तिथून पाणी सारखं जास्त प्रमाणात पाझरत जातं, त्यामुळे देखील पाणी जास्त झाल्यामुळे धान्याला वास येतो, धान्याला बुरशी येत असते। तर अशा पद्धतीच्या चुका आपल्याकडून घडू नये यासाठी आपण अगोदर ते रात्रभर भिजवत ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते समजेल कुठून छिद्र तर नाही ना, पाणी जास्त पाझरत तर नाही ना, हे देखील आपल्याला समजेल। त्याच प्रकारे मातीचा दर्जा निवडताना देखील माती व्यवस्थित घ्यायची आहे, पूर्ण बारीक करून घ्यायची नाही, कारण पूर्ण बारीक केली तर मातीत पाणी थोडंसं जरी टाकलं तर पूर्ण माती ओली होऊन जाते, त्यामुळे माती सगळी चावून घ्यायची नाही। भरपूर व्हिडिओज असे देखील आहेत बघा, संपूर्ण माती चावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घटस्थापना करायला सांगतात, पण मातीचा दर्जा खालावतो, माती म्हणजे जे पोषक तत्व आहेत ते सगळे निघून जातात, त्यामुळे आपला घट चांगला उगवत देखील नाहीत। कधी कधी धान्य किडलेलं असतं, धान्य व्यवस्थित आपण बघून घेत नाही, मार्केटमधून आणतो डायरेक्ट पुढे टाकून देतो त्याच्यामध्ये, कधी कधी असं होतं त्या धान्य किडलेलं असतं, चांगल्या दर्जाचं नसतं, त्यामुळे देखील धान्य व्यवस्थित येत नाही। त्यामुळे आपल्या घरातलं थोडंसं धान्य त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते धान्य त्या सप्तधान्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे। घरातलं मध्ये गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मटकी असेल, अशा पद्धतीने थोडं थोडं धान्य त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे
आणि आपल्याला घटस्थापना व्यवस्थित करून घ्यायची आहे. रोजच्या रोज घटाची माळ चेंज करायची आहे. रोजच्या रोज घटाला नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. अशा पद्धतीची काळजी, छोट्या छोट्या काळज्या. आपल्याला अखंड दिव्याची देखील काळजी घ्यायची आहे. तर ती अखंड देवीची काळजी कशा पद्धतीने घ्यायची या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. नक्कीच तो पाहिला नसेल तर उद्या देखील पाहायचा आहे. तुम्हाला समजलं असेल. अजून देखील तुमच्या काही घटासंबंधी शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.